नोटाची मशीन घरातच टाकली, येऊ लागल्या 500च्या करकरीत नोटा। पोलिसांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती, त्या आधारे त्या छोट्याशा घरात पोलिसांनी धाड टाकली। समोरील दृश्य पाहून पोलिसांच्या त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना। एका काळ्या रंगाच्या मशीनमधून नोटा छापून धडाधड बाहेर पडत होत्या। मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात नकली नोटांचे मोठे रॅकेटचे नेटवर्क उघडकीस आले आहे। पोलिसांनी जेव्हा आरोपीच्या घरी छापा टाकला तेव्हा काळ्या रंगाच्या मशीनमधून छापलेल्या हिरव्या 500च्या नोटांचा ढीग पाहिला, तेव्हा सर्वांना धक्का बसला। हे प्रकरण मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात अलीकडेच पकडलेल्या केसनंतर उघडकीस आला आहे। त्यामुळे संपूर्ण क्षेत्रात तणावाचे वातावरण पसरले आहे। नीमच सिटी पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपये मूल्याच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत। नकली नोटाचे नेटवर्क खूप काळापासून सक्रिय आहे। नकली नोटा बाजारात पसरवण्याची तयारी करत होते। पोलिसांना सर्वात मोठा झटका असा होता की ही मशीन घरगुती सेटअपमध्ये देखील चालू होती। आरोपी ह्या मशीनला सतत अपडेट करत असत। नीमच जिल्ह्यातील सरजना गावात एका घरात ठेवलेल्या काळ्या रंगाच्या कॉम्पॅक्ट प्रिंटिंग मशीनचे युनिट पोलिसांना छापा टाकताना जप्त केले आहे। 4 डिसेंबर रोजी उपनिरीक्षक लक्ष्मण सिंग राठोड यांना एक गुप्त बातमीदाराने माहिती दिली। पोलिसांना ह्या खबरीने माहिती देताना सांगितले, सरजना गावातील ईश्वर खारोल ह्या त्यांच्या घरात नकली नोटा छापत आहे। तसेच हा इसम नोटा बाजारात पसरवण्याचा प्रयत्न असल्याची ही माहिती या गुप्त खबरीने पसरवली आहे। त्यानंतर पोलीस ठाणे प्रभारी निरीक्षक पुष्पा सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली एका टीमची स्थापना करण्यात आली। त्यानंतर ह्या टीमने ईश्वर राखोला यांच्या घरावर धाड टाकली। तपासणीत 500 रुपयाच्या नकली नोटाचा साठा सापडला। चौकशीत आरोपीने सांगितले की तो हे नेटवर्क त्याचा एक मित्र सुनील बैरागी याच्या मदतीने चालवत होता। सुनील सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे। या संपूर्ण प्रकाराचा खुलाशाने अधिकाऱ्यांना धक्का बसला, कारण हे नकली नोटाचे मॉड्यूल अनेक आठवड्यांपासून सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। पोलिसांनी सांगितले की ह्या आर्थिक गुन्ह्यावर कठोर कारवाई केली जात आहे। नागरिकांना संशयित नोटाची तातडीने सूचना देण्याचे आवाहन केले आहे। पोलिसांचे पथक या संपूर्ण टोळीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। सायबर पोलीस आणि सिटी पोलीस यांच्या संयुक्त टीम यासाठी स्थापना करण्यात आली आहे। डिजिटल एव्हिडन्स आणि फोनचे कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत। नकली नोटांचा संभावित बाजार आणि पॅटर्नचा शोध घेत तपासणीची व्याप्ती वाढली जात आहे।